आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। वाराणसी इथं हाती घेण्यात आलेली विविध विकासात्मक कामं काशीमधल्या लोकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल आणत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। पायाभूत सुविधा, पर्यटन, गंगा शुद्धीकरण, शेतकरी कल्याण योजना, रस्ते आणि विमानतळ विकास अशा काही विकासात्मक बाबींचा उल्लेख करून कोरोना काळात भरघोस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचं मोदी यांनी कौतुक केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 614 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची पद्धत अवलंबण्याचं आवाहन केलं आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अहमदाबादच्या जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समिती दिशाच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना पीक पद्धतीत बदल स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं आवाहन केलं। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। उद्या मतमोजणी होणार आहे। वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही उद्या मतमोजणी होईल। 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर या 3 टप्प्यात घेण्यात आली होती। राज्यात काल दिवसभरात आणखी 5092 कोविड बाधितांची नोंद झाली। त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 17,19,858 इतकी झाली आहे। राज्यात आतापर्यंत 15,77,322 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या 96,372 रुग्णांवर उपचार सुरू आहे। नागपुरात काल 272 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले। यामुळे एकूण बाधितांचा आकडा 1,04,940 इतका झाला। दरम्यान आतापर्यंत 98,137 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहे, तर सध्या 3,333 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे। काल अबुधाबी इथं आयपीएल क्रिकेटमधल्या दुसऱ्या पात्रता गटात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव करून आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला। हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।